जर तुमच्याही स्प्रिंकलरचा पाईप असा उंदराने तोडला असेल किंवा कुरतडला असेल तर एकदा हा व्हिडिओ पहा। तर मित्रांनो, इथं आपला पाईप कुरतडलेला आहे उंदराने, तर चला आपण याला घरच्या घरीच नीट करू। तर ज्या साईडने आपला कुरतडलेला तोंड आहे त्या साईडने व्यवस्थितरित्या तो कट करून घ्यायचा, जसा की मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तर हे बघा, जे आपले हे तोंड खराब झालते ना, उलटे क्लिपवाले विदाउट क्लिपवाले, ते आपण कट करून घेतले। जास्त तुटलेले, कमी तुटलेले नका तोडू, त्याचा एक दुसरा व्हिडिओ बनवतो। तर हे कट करून घेतलेत। आता याला सिंपल उपाय काय आहे, तर हे बघा, हे कपलर पण भेटतंय, किंवा हे कपलर जर तुम्हाला नसलं वापरायचं, याचा पण 20-25 रुपये खर्च होतो, त्यापेक्षा साधा सिंपल आपल्याकडे पाईपाचे 2.5 इंचीचे तर खूप सारे तुकडे आहेत। याला सिंपल गरम करा, म्हणजे एक एक इंच जर इकडे जर बसला अर्धा फूट, तर याच्यावर प्रेशर किती पण आला तरी पण काही होऊ शकत नाही। आणि हा नॉर्मल उपाय आहे जे की तुम्ही घरच्या घरी करू शकता। तर हे बघा, इथं आपण जॉईंट मारला आहे व्यवस्थित कपलरनीच, आणि याला पटकर गुंडाळलं आहे आणि स्क्रू मारले ते एक आणखी एक मारायचा आहे। आता संपले होते म्हणून एवढंच मारला आहे। तर कसा वाटला जॉईंट? घरच्या घरीच आहे आणि एकदम 100% ओके। तर बघितलं मित्रांनो, एकदम सिंपल उपाय आहे। आम्ही गेला 1 वर्ष 1-1.5 वर्षापासून झालं मी हा उपाय ट्राय करून बघितला आहे। प्रेशरलाही काय होत नाही, आणि 2 पाईपाचा जर जॉईंट असला, 2 पाईप जर खराब झाले असली तरी पण जॉईंट होते, फक्त वळवताना थोडीशी काळजी घ्या, बाकी काही विषय नाही। आणि सिंगल पाईपाला तर विषयच होणार नाही, ते तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले। जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।